हॅलो फॅमिली, इथे माझ्या ना जास्वंदीला सुंदर अशी 3 गुलाबी फुलं आली होती. ती मस्त काढून घेतली मी. त्यानंतर ना लगेच दिवसाची सुरुवात केली. दिवसाची सुरुवात छान अशी मस्त अशी झाली होती, पण दिवसाचा शेवट अक्षरशः ना डोळ्यात पाणी येण्यासारखा होता. का ते तुम्हाला पुढे कळेलच. तर बघाय ना, इथे मी सर्वात आधी ना ह्यांचा टिफिन पॅक करून घेतला. त्यानंतर नाश्त्याची तयारी करायला घेतली. आज नाश्त्यामध्ये ना साबुदाण्याची खिचडी बनवली होती, पण विहानला खिचडी नव्हती खायची, त्यामुळे त्याच्यासाठी 2 पराठे बनवले होते. तर त्यातला एक त्याला खाण्यासाठी दिला आणि दुसरा त्याच्या टिफिनमध्ये पॅक केला. त्याचा नाश्ता वगैरे झाल्यावर लगेच मी त्याला शाळेत सोडून आले आणि लगेच घरी येऊन ना जेवणाची तयारी करायला लागले. कारण कसं पितृपक्ष चालू असल्यामुळे ना माझ्या सासऱ्यांना आणि नंदेला आम्ही असं प्रत्येक वर्षी जेवण ठेवतोच. तर त्यांच्या आवडीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व बनवल्या होत्या. मग विहान शाळेतून आल्यानंतर मिस्टर आणि विहान तलावाजवळ गेले होते जेवण घेऊन. तर त्यानंतर ना मग ते लगेच कावळ्यांनी शिवल्यानंतर मग आम्ही घरी आले आणि घरी येऊन नंतर ना संध्याकाळी ना विहानच्या दातामध्ये खूप दुखायला लागलं होतं. इतकं दुखत होतं की ना त्याला सहनही करता येत नव्हतं. त्याला बघून अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण डॉक्टरांनी काही औषधं वगैरे लिहून दिलं होत्या आणि त्याला काही खाता येत नव्हतं, त्यामुळे त्याला दूध दिलं होतं आणि आम्ही सर्वांनी जेवून घेतलं होतं.